महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अतिशय नाट्यमय घडामोडी घडत असताना अजित पवारांचा झालेला एक्झिट हा महाराष्ट्राच्या हृदयावरती अतिशय कित्येक वर्ष हा कोरणारा काळा दिवस असेल मित्रांनो। त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदललं, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरेंच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाची सुनावणी मात्र यावेळेस कोर्टाने शिंदेगडाचा करून टाकला। प्रत्यक्ष कार्यक्रम शिंदेगडाचा गेम तर असीम सरोदे यांनी निकाल आधीच सांगून टाकल्यानं राजकीय वर्तुळामध्ये उडाली खळबळ। उद्धव ठाकरे यांच्या विजयाचे शिक्कामोर्तब तर महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचा वर्चस्व कसा राहणार जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट। शिंदे गट संपूर्णपणे झोपवला तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल फिरला। नेमकी काय आहे आजची सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अखेर ज्येष्ठ कायदेतज्ञ सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या दाव्यामुळे शिंदेगडाची आता मात्र पूर्ण झोप उडाली असून राजकीय वर्तुळात मात्र या घटनेने सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे। कोर्टाने शिंदेगडाचा गेम करून झोपवला आहे असे स्पष्ट विधान करत सरोदे यांनी आगामी निकालाबाबत थेट भाष्य केल्याने शिंदेगडाची चिंता वाढली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये आशेचे आणि जिंकल्याचं वातावरण निर्माण झालं आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी महत्त्वाची असून या सुनावणीच्या दरम्यान शिवसेनेतील फूट, आमदार अपात्रता, पक्षाचं नाव आणि चिन्हाचा वाद हा गेल्या 3 वर्षांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। या प्रकरणी सुनावणी आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचली असून न्यायालयातील निरीक्षणे पाहता शिंदेगडासाठी परिस्थिती प्रतिकूल असल्याचं अनेक कायदेतज्ञांचं मत आहे। यावेळी असीम सरोदे यांनी मात्र खळबळजनक विधान करून शिंदेगडाची हवा टाईट करून टाकलेली आहे। डॉक्टर असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत ठाम शब्दात आपली भूमिका मांडलेली आहे। यामुळे शिंदेगडासाठी पक्षही जातोय, चिन्हही जातोय, 40 आमदार देखील अपात्र होत आहेत। या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरत आहेत आणि ही चाहूल म्हणावी लागेल महाराष्ट्राच्या नवीन राजकारणाची, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा मुंबई या ठिकाणी अतिशय प्रदीर्घ जल्लोष हे देखील आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती सगळ्यात मोठा प्रभाव टाकणारं एक नवीन कार्यक्रम म्हणावा लागेल। सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक चौकटीतून हा खटला पाहिलाय। बहुमत नव्हे तर पक्षनिष्ठा आणि संविधान महत्वाचं आहे। शिंदेगडाचा राजकीय गेम आता संपलाय असं स्पष्ट मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे निकाल आधीच ठरलाय का असा प्रश्न उपस्थित होत असून राजकीय चर्चेला देखील उधाण आलं आहे। शिंदेगडात अस्वस्थता पडद्यामागे हालचाली वाढल्या असून सरोदे यांच्या विधानानंतर शिंदेगडात प्रचंड संताप दिसून येत आहे। काही आमदार खासदारांनी दिल्ली व मुंबई तातडीच्या बैठकांचा सपाट आढावल्याची जोरदार चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जर निकाल विरोधात गेला तर पुढील राजकीय वाटचाल काय यावर गंभीर चर्चा सुरू आहे। काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत। ठाकरे गटामध्ये उत्साहाचं वातावरण, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटात मात्र कमालीचा उत्साह असल्याचं दिसून येत आहे। न्यायालयावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे, सत्याचा विजय होणार असून अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील नेत्यांकडून आता स्पष्टपणे येऊ लागली आहे। ठाकरे गटाचा दावा आहे की मूळ शिवसेना कोणाची, पक्ष घटना कोण चालवतो, निवडणूक आयोगाचा निर्णय किती घटनासम्मत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने देणार आहे। धनुष्यबाण चिन्हावर टांगती तलवार या प्रकरणातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण चिन्ह हे चिन्ह शिंदेगडाकडे राहते की गोठवले जाते किंवा ठाकरे गटाला परत मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।
कायदे तज्ज्ञांच्या मते जर न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला तर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार असून आगामी निवडणुकांमध्ये त्यांची रणनीती पूर्णपणे कोलमडून जाऊ शकते आणि त्यांच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंच्या हातात जाणार हे देखील होऊ शकतं. राजकीय परिणाम दूरगामी होऊ शकतात. निकालाचे परिणाम केवळ शिवसेनेपुरते मर्यादित राहणार नाहीत. महायुती सरकारचे भवितव्य देखील भाजप शिंदे युतीतील ताणतणाव आगामी काळात वाढवेल. आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये त्याचा थेट परिणाम होईल. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सत्ता केंद्रे सतर्क झाली आहेत. गेम विरुद्ध संविधान असीम सरोदे यांनी केलेले गेम हे शब्दप्रयोग राजकीय मानसिकतेवरती बोट ठेवणारे आहेत. त्यांच्या मते सत्तेसाठी केलेले राजकीय डावपेच न्यायालयात टिकत नाहीत. घटना, कायदा आणि लोकशाही यापेक्षा कुठलाही राजकीय फॉर्म्युला मोठा नाही असा स्पष्ट संदेश सरोदे यांच्या वक्तव्यातून जातो. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप जरी आला नसला तरी देखील असीम सरोदे यांच्या भाकितामुळे राजकीय वातावरण तापलं असून हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागू शकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या पुनरागमनाचा मोठा मार्ग असेल हे देखील लवकरच समजेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही असं देखील मोठं वक्तव्य त्यांनी केलंय. दुसरीकडे मित्रांनो, इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांच्या जाण्याने नवीन राजकीय पोकळी निर्माण झाल्याने पवार कुटुंबीय दोन्ही आता एकत्र येऊ लागले. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी, शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये असलेला वादंग आणि त्यांची असलेली सुनावणी ही आता होणार नसून यामध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणार असून दोन्ही आपले एकच पार्टी जाहीर करतील. त्यामुळे आता उरला निकाल फक्त उद्धव ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा. या दोन पक्षांचा निकाल लागून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतील अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इथे बऱ्यापैकी फिल्डिंग लावत आपल्या वकिलांच्या बाजूने संपूर्ण सुप्रीम कोर्टातील प्रदीर्घ अनुभव असलेली सगळ्यात मोठी वकिलांची फौज त्या ठिकाणी लावलेली आहे. या सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरे यांचा विजय मात्र निश्चित मानला जात आहे. ठाकरेंची जमेची बाजू म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने संविधान आहे, यांच्या बाजूने घटना आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंच्या विजयावरती सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठी सुनावणी ठाकरेंच्या बाजूने होऊन इथे मात्र शिंदे गटाला पहिला मोठा झटका बसणार आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा निकाल सुरू होईल. 18, 19, 20 या 3 दिवसामध्ये निकालाचं पूर्णपणे वाचन होऊन निकालाचा अंतिम निकाल देखील आपल्या समोर येईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरती याच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरेंच्या हातामध्ये पक्ष आणि शिवसेना चिन्ह येऊन एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्णपणे अपात्र ठरेल अशी शक्यता बहुतांश राजकीय तज्ज्ञांनी आणि पत्रकारांनी देखील व्यक्त केली आहे. आता निकाल पाहण्यासाठी आपल्याला वेळ लागेलच, परंतु सध्या तरी मात्र महाराष्ट्राचं एकमेव मत आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागायला हवा आणि ठाकरेच जिंकायला हवे. हे महाराष्ट्रातल्या मनातलं सत्य आता काय होतंय ते आपल्याला आगामी काळात समजून येईल. धन्यवाद.